जी के नसीब का नहीं है, ये चुनाव अशरफ जी के नसीब का नहीं है, ये चुनाव निखत जी के नसीब का नहीं है, ये चुनाव बंजारे के नसीब का नहीं है, ये चुनाव येरखेड़ा नगर पालिका के माध्यम से बीबी कॉलोनी के संपूर्ण विकास का चुनाव है, संपूर्ण विकास का चुनाव है। नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर येरखेडा नगरपंचायत येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी येरखेडा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले। यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की शासन गतिमान, निर्णय वेगवान भूमिकेतून महाराष्ट्र राज्य सर्व दिशेने प्रगतीपथावर आहे। शहराचा विकास झपाट्याने व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना मंजूर करून त्या मार्गी लावण्यात येतात। सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून शहरात तर विकास कामं होतीलच, परंतु तालुक्यातील आणि शहरातील ही सर्व विकास कामं करण्यासाठी येरखेडा नगरपंचायत येथे भाजपाची सत्ता येणे आवश्यक आहे। राज्यात महायुतीचं सरकार असून येरखेडा येथे नगरपंचायतीमध्ये जर भाजपाची सत्ता तुम्ही दिली तर विकास कामं करण्यास सुलभ जाणार आहे। नगरपंचायतीच्या निवडणुकीत येणाऱ्या 2 तारखेला भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज किरण बर्वे आणि 17 प्रभागातील भाजपाचे अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करून नगरपंचायतीच्या सभागृहात पाठवावे असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले। यावेळी सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। बंधू भगिनींनो, येरखेडा नगरपालिकेसमोर विकासाची गाडी उभी आहे। या विकासाच्या गाडीचं एक चाक माननीय पंतप्रधान मोदीजीचा आहे। माननीय पंतप्रधान मोदीजीच्या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना येरखेडापर्यंत आणायच्या आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी 18 पगड जाती, 12 बोलतेदार ओबीसी समाजाकरता, 332 जातीचा ओबीसी समाज याकरता, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अंध, अपंग, निराधार, निराश्रित या सर्वांकरता गरीब कल्याणाच्या योजना केलेल्या आहे। त्या योजना आपल्याला येरखेडामध्ये आणायच्या आहे। एक चाक माननीय मोदीजीचा आहे, दुसरं चाक माननीय नितीन गडकरीजीचा आहे। ज्या नितीन गडकरीजीने मेट्रोचा दर्जा येरखेडाला दिला, कामठीमध्ये 8000 कोटीची मेट्रो रेल्वे दिली आणि काल कामठी कळमना येरखेडा रस्त्याला 35 कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट रोडला गेले। दुसरं चाक माननीय नितीन गडकरीचा आहे। तिसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीसजीचा आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे। मुख्यमंत्री यांच्या 48 योजना येरखेड्याला आणण्याचं तिसरं चाक आहे। चौथं चाक चंद्रशेखर बावनकुळेचं पालकमंत्री पदाचं चाक आहे। 4 चाकाची विकासाची गाडी येरखेड्याच्या नगरपालिकेला उभी आहे। 2 तारखेचं मतदान हे त्या विकासाच्या गाडीवर ड्रायव्हर बसवण्याकरता आहे। ड्रायव्हर लागणार आहे की गाडीला? मग कुणाला ड्रायव्हर बनवत आहे? बरोबर, इकडे हा विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे। तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे, मला तुम्ही आमदार निवडून दिलं, पण 5 वर्ष या आमदारकीचा पेन आणि मंत्रीपदाचा पेन येरखेड्याच्या विकासाकरता कामात आला पाहिजे। मला आमदार बनल्याने होणार नाही, तर दिल्ली सरकारच्या, मुंबई सरकारच्या योजना मला आणायच्या आहेत, त्या येरखेड्याला आणून देण्याकरता इथला नगराध्यक्ष आपला पाहिजे। जर नगराध्यक्ष चुकीचा निवडून आला, तो नगराध्यक्ष कधीही चंद्रशेखर बावनकुळेकडे येणार नाही। आणि मी योजना पाठवल्या तर वांग्याचं तेल वड्यावर टाकल, वड्याचं तेल वांग्यावर टाकल आणि येरखेड्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार। राजकिरण बर्वे जर निवडून आला, मनीष कारमे जर निवडून आले, याच्या विकासाची गाडी कुराडीवरनं माझ्या घरी येईल, पहिली माझी सही घेईल, पालकमंत्री, मंत्री म्हणून, आमदार म्हणून माझी सही घेईल, पुढे ही गाडी रेडिसन चौकात जाईल, त्या चौकात नितीन गडकरींचं घर आहे, नितीनजीची सही घेतील, तिकडे त्रिकोणी पार धरणपेठला गेले तर माननीय देवेंद्र फडणवीसजीचं घर आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी या विकासाच्या योजनेचे आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढे नेण्याचा विचार करतोय। एक पंजाचं मत कोण आहे? येरखेडा गावाला आज 12 कोटी रुपये परवा पाठवले। येरखेडा गावाच्या विकासाची योजना आम्ही तयार करतोय। 2029 चा येरखेडा, 2035 चा येरखेडा, 2047 चा येरखेडा
18-20 वर्षानंतर 23 वर्षानंतर हे बाळ मोठं होईल, हे 23 वर्षाचं होईल, तेव्हा या शहराला रस्ते, वीज, पाणी, या शहराच्या विकासाचा काय संकल्प असेल तो काँग्रेस पार्टी करू शकणार नाही. काँग्रेस पार्टीचे लोक मताचं दान घेऊन पडून जातील, पण भारतीय जनता पार्टीचे राजकिरण बर्वे तुमच्या मताचं कर्ज घेऊन इमानदारीने 5 वर्ष तुमची मेहनतीनं तुमचं काम करून देतील. बंधू भगिनींनो, कमळाची बटन म्हणजे विकासाची बटन आहे.